श्रीमती निर्मलाताई ठोकळ प्रशालेत माता पालकांच्या उपस्थितीत हळदी कुंकू तसंच तिळगुळ वाटप समारंभ उत्साहात पार पडला। इंदिरा ज्ञानवर्धिनी सोलापूर संचलित श्रीमती निर्मलाताई ठोकळ प्रशाला आणि कनिष्ठ महाविद्यालय इथं माता भगिनी पालकांसाठी तिळगुळ वाटप आणि हळदी कुंकू कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या संचालिका शिल्पा ठोकळ तर उद्घाटक म्हणून माजी महापौर सुशीला आबुटे, माळप्पा भूताली सुरवसे, पोलीस उपनिरीक्षक बळसंग पोलीस ठाणे, सुलभा वठारे, शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद सोलापूर तसंच प्रमुख पाहुणे म्हणून पूनम बनसोडे माजी नगरसेविका, गुरुशांत धुत्तरगावकर माजी नगरसेवक यांची उपस्थिती होती। कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या सर्व माता भगिनी पालकांचे उद्बोधन करण्यासाठी डॉक्टर तृप्ती चोरमले, सहाय्यक प्राध्यापक छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय यांनी उच्च रक्तदाब आणि मधुमेह या संदर्भात जनजागृती करून पालकांशी संवाद साधला। संस्थेचे उपाध्यक्ष सचिन ठोकळ, सचिव भिकाजी गाजरे, अशोक भांजे, माजी शिक्षण विस्तार अधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय गाजरे, इंदिरा प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक संजय चव्हाण यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती। मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलनानं कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं। प्रशालेतील विद्यार्थ्यांनी मान्यवरांचं स्वागत गीताच्या माध्यमातून स्वागत केलं। पाहुण्यांच्या स्वागत सत्कारानंतर उपस्थित सर्व माता पालकांना तिळगुळ आणि छोटीशी भेटवस्तू देण्यात येऊन हळदी कुंकू कार्यक्रम पार पडला। यावेळी मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। योग साधनेनं आत्मशक्ती वाढवून सुंदर आयुष्य जगा असा संदेश देत मकर संक्रांतीच्या आणि हळदी कुंकू कार्यक्रमाच्या शुभेच्छा यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा शिल्पा ठोकळ यांनी सर्व माता पालकांना दिल्या। या तिळगुळ वाटप आणि हळदी कुंकू कार्यक्रमास 900 पेक्षा जास्त माता पालकांची उपस्थिती होती। सर्व माता पालकांसाठी स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती। या कार्यक्रमाचं नियोजन महाविद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय गाजरे यांनी केलं। सूत्रसंचालन पूनम चव्हाण यांनी केलं तर आभार विद्यार्थिनी नारायणी शेंडगे हिने मानले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले।